समस्त मराठा समाज कोंडी यांच्या वतीने चालू असलेल्या या साखळी उपोषणाचा आजचा 15वा दिवस आहे, 16वा दिवस आहे आणि या साखळी उपोषणामध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। सर्व समाज बांधव या साखळी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। यामध्ये वारकरी असतील, महिला वारकरी, बचत गट असतील, विद्यार्थी, शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार संपूर्ण समाज यामध्ये एकवटला असून अतिशय सुंदररित्या हे नियोजन झालेलं आहे। माननीय मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कुठल्याही प्रकारचे जाळपोळ, हिंसक आंदोलन असं न करता साखळी उपोषण हा अतिशय चांगला मार्ग त्यांनी सांगितलेला आहे आणि या त्यांच्या सांगितलेल्या या सूचनेप्रमाणे समस्त मराठा समाज कोंडी व इतर समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हे साखळी उपोषण चालू आहे। त्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची आपल्या गावामध्ये अशी चांगली अशी उत्स्फूर्त असं स्वागत झालं आणि त्यांनी ज्या सभेमध्ये त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी आपल्याला अंतरवाली सराटी येत्या 14 तारखेला भव्य अशी ऐतिहासिक सभा होणार आहे आणि त्या सभेला येण्यासाठी संपूर्ण मराठा समाज असा एकवटला पाहिजे आणि संपूर्ण गावामध्ये कोणीही मराठा समाजाचा पुरुष असेल हे गावामध्ये राहिलं नाही पाहिजे, संपूर्ण त्या सभेला आलं पाहिजे आणि ती सभा अशी ऐतिहासिक झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामधील मराठा समाजाची ताकद या सरकारला कळली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि या सरकारवर दबाव टाकण्याची अतिशय सुंदर वेळ आहे आणि सर्वांनी या अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेला गर्दी करावी। आपल्या घरातील जी वाहनं असतील त्या वाहनानुसार मोटरसायकलवर खूप लांबचं अंतर आहे, त्यासाठी आपापल्या परीनं जे वाहन मिळेल ते वाहनामध्ये आपण आपला ग्रुप तयार करून त्या माध्यमातून आपण अंतरवाली सराटी येथे लवकर कसं जाता येईल, थोडंसं लवकर गेलं तर आपल्याला गाडीची गती कमी करून व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या आपण तिथं जाणं आणि सुरक्षितरित्या पाठीमागे येणं, माघारी येणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यानुसार आपलं नियोजन करून घ्यावं, आपापला ग्रुप तयार करून इथं सांगण्यात यावं की कुठल्या वाहनामध्ये कोण आहे आणि त्याचा म्होरक्या कोण आहे किंवा एकावर जबाबदारी म्हणजे त्या जी जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे त्याला वारंवार आम्हाला फोन करता येईल की गाडी कुठपर्यंत गेलेली आहे, काय मागं पुढं झालं तर त्याचं नियोजन करता येईल आणि आपण एक वेळेस ताकद दाखवण्यासाठी थोडी प्रत्येक गोष्टीची झळ आपल्याला पोचणार आहे। स्वखर्चानं तिथं जाणं गरजेचं आहे। व्यवस्थितरित्या आपण भले आपल्या घरची शिदोरी घेऊन गेलं तरी बी काही हरकत नाही, आपल्याला फक्त तिथं उपस्थिती दाखवून आपल्या मराठ्यांची ताकद दाखवायची आहे। त्यासाठी योग्य असं नियोजन करावं। आतापर्यंत जवळजवळ 30 ते 40 गाड्यांची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे। जे माल वाहतूक टमटमधारक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं नियोजन केलेलं आहे। ज्यांना कुठल्याच वाहनामध्ये ऍडजस्ट होणार नाही अशी काही जे नागरिक असतील त्यांनी संपर्क साधावा, त्यांच्यासाठी आयशर टेम्पो वगैरे काहीतरी नियोजन करता येते का, परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉन्ट्री वगैरे काढावं लागेल। इथं कुठल्याही प्रकारची देणगी कोणी काय हे केलेली नाही आहे, हे सगळ्या आपण स्वखर्चानं तिथं जाणार आहे, सुरक्षित माघारी येणार आहोत। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर नियोजन करावं आणि आम्हाला इथं सांगावं। दुसरी गोष्ट, येत्या 10 तारखेला आरक्षण या विषयावर आपल्या तुळजापूरपासून मुंबईच्या आझाद मैदानपर्यंत ज्यांनी पायी यात्रा केली ते योगेश केदार येत्या 10 तारखेला आपल्या कोंडीमध्ये येणार आहेत। सायंकाळी 7 वाजता त्यांची सभा चालू होणार आहे। त्या सभेला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावं आणि आरक्षण हे आपल्याला का पाहिजे याची सखोल अशी माहिती त्या दिवशी मी थोडी मनोगतातून थोडीशी दिलेली आहे, परंतु त्यामध्ये डीपमध्ये आपल्याला आरक्षण केव्हापासून मराठ्याला होतं, शाहू महाराजांच्या काळाच्या आधीपासून असेल, शाहू महाराजांनी जे आरक्षण कशा पद्धतीने दिलं याची सखोल माहिती आणि आपलं आरक्षण कुठे गमावलं, कशा पद्धतीने गमावलं आणि कुणी गमावलं याची सखोल माहिती आपल्याला योगेश केदार हे अतिशय आरक्षणाविषयी चांगली माहिती देणार आहेत। त्या सभेला सुद्धा आपण इथं कोंडीमध्ये उपस्थित राहू। त्या सभे दिवशी सुद्धा आपण त्या अंतरवाली सराटीत जाण्यासाठी जी काय सूचना आहेत त्याच्या सूचना सुद्धा आपण मांडणार आहोत। परंतु 10 तारखेला जी सभा आपली इथं होणार आहे कोंडीला, त्याला आपण सर्वांनी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा। ज्या दिवशी अतिशय तोटकं नियोजन कमी वेळेमध्ये आपण मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे उत्स्फूर्त केलं, आज महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा झालेली आहे, सर्व मीडियाने त्याची दखल घेतली आहे। एका दिवसामध्ये आपण त्याचं अतिशय चांगलं नियोजन केलं आणि गावच्या आपल्या एकीचं दर्शन सर्वांना दाखवलं। असंच 10 तारखेला आपण योगेश केदार यांच्या सभेला गर्दी करून
चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद द्यावा आणि 14 तारखेला आपल्याला जे जायचं आहे साधारण 11:30 वाजताचा सकाळच्या सभेचा वेळ आहे तिथं, तर इथून आपण किमान 5 वाजता पहाटे सर्व आपल्या गोष्टी उरकून व्यवस्थित सुरक्षितपणे जाण्यासाठी किमान 4 तासाचा वेळ आपल्याला प्रवासामध्ये लागणार आहे। त्या दृष्टीने 4 तास म्हणल्यानंतर इथून 7-8 हलणं चुकीचं आहे। मग तिथं सभा चुकण्याची वेळ येण्यापेक्षा लवकर आपण 1 तास 2 तास लवकर हलू। हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू। आज 70 वर्षानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांच्या कावेबाज नीच प्रवृत्तीमुळे मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली। बाबासाहेबांनी घटना लिहिताना आरक्षण हे 10 किंवा 20 वर्षासाठी असावं असं अपेक्षित धरलं होतं। त्यांच्या मागची त्यांची भूमिका अशी होती की मी एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून मला एखाद्या गोष्टीचा लाभ मिळावा असं होऊ नये, पण राजकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आरक्षणाची मर्यादा कायम वाढवत नेली आणि एक नवीन दलित दीन समाज तयार झाला, त्यात मराठा समाजाचा समावेश झाला। आज आपला समाज अशा अवस्थेत जगतो, जर जातनिहाय आर्थिक निकषावर जर सर्वे झाला तर आपल्या समाजाचं खरं स्वरूप बाहेर येईल। जवळपास 65% शेतकरी अल्पभूधारक झाले। 2 एकर 2.5 एकर 3 एकराच्या याच्यावर उपजीविका त्यांची चालते। मुलांना आपण उज्ज्वल भविष्य देऊ शकत नाही, कारण की आरक्षणाशिवाय आजची जी प्रचलित परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आरक्षणाशिवाय उज्ज्वल भविष्य घडणं शक्यच नाही, कारण की शैक्षणिक नोकरी ह्या दोन्ही ठिकाणी आरक्षण आहे। आपली मुलं शिकू शकत नाहीत, ज्या प्रवर्गातली मुलं आहेत त्यांना फी माफ आहे, शिकण्यासाठी स्टायफंड दिला जाते। आपली मुलं त्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत, तरी तेवढी आर्थिक परिस्थिती आपल्या समाजाची राहिली नाही। त्यामुळं आपल्या समाजाला ह्या 20 वर्षात परत निकड भासू लागली की आपला सुद्धा समावेश आरक्षणात झाला पाहिजे। जर तुम्हाला आरक्षण द्यायचं झालं तर आम्हाला द्यावंच लागेल आणि त्या निर्धारानं आता आपला समाज पेटून उठलाय। हे निर्धार कायम राहिला पाहिजे आणि समाजानं जोपर्यंत आपला समाज एकी दाखवत नाही, बळ दाखवत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाला आरक्षण मिळणं अशक्य आहे। त्यामुळं निद्रस्त असलेला जो राहिलेला समाज आहे त्यांना सुद्धा जागा होण्याची गरज आहे, कारण की आज आरक्षण नाही मिळालं तर परत कधीच मिळणार नाही, कारण की देशाची परिस्थिती अशी होत चालली आहे। प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण, राजकीय उलथापालथ इतकी प्रचंड होत चालली आहे। त्यामुळे ही जर काळ असाच पुढे लोटत गेला तर भविष्यात आपल्या समाजाला आरक्षण मिळणं अशक्य आहे। आपल्या समाजानं रेटा वाढवला पाहिजे, आज नाही तर परत कधी नाही, करो या मरोची स्थिती आहे। त्यामुळे येत्या 14 तारखेला आपल्या समाजानं आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलंच पाहिजे, कारण ज्या वेळेस आपण मोर्चे जे महाराष्ट्रात मूक मोर्चे निघाले त्यानंतर आपला समाज थोडा जागृत झाला, एकत्र झाला आणि बाकी राज्यकर्त्यांनाही कळलं समाजाची ताकद काय। पण आपला राजकारण्यांची एक नीती आहे फोडा आणि जोडा, ती नीती वापरत राहिल्यामुळं आतापर्यंत आपल्याला आरक्षण मिळालं नाही। पण ही जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळं आपला समाज परत एकदा झेंडा सोडून, पक्षीय झेंडा सोडून एकत्र यायला लागलाय। ही मोठ अशीच ठेवायला पाहिजे, तरच आपल्याला आरक्षण मिळणार आहे। त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या 14 तारखेला आपण आपलं विराट विश्वरूप जगाला दाखवलं पाहिजे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोंडी येथे जे मराठा बांधवांनी साखळी उपोषण चालू केले त्याचा 16वा दिवस आहे। त्या 16व्या दिवशी आम्ही मराठा समाज बांधवांसाठी तळेपरगा येथील सर्व मराठा समाज बांधवांनी 1 दिवस उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज आमचे सर्व तळेपर ग्रामस्थ येत आहेत आणि येणार आहेत। आज आमचं भजन मंडळ असतील किंवा आमचे शेतकरी असतील आणि आमच्या गावातील म्हणजे आमचं तळेपरगा गाव हे 18 पगड जात आहे, म्हणजे प्रत्येक समाजाचे लोक आहेत आणि प्रत्येक समाजाने आपल्याला कोंडी ग्रामस्थांना, कोंडी मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी ते येत आहेत। आणि माझी एक सर्वांना अशी विनंती आहे की जसं कोंडी गाव जसं जागरूक झालं की आरक्षणाच्या बाबतीत, असं प्रत्येक गाव, प्रत्येक महाराष्ट्रातलं प्रत्येक गावातून जर असा उठाव झाला तर ह्या सरकारला आपल्याला आरक्षण द्यायला आपण भाग पाडायला वेळ लागणार नाही। पण दुर्दैवी असं आहे की प्रत्येक गावात मराठा समाज आहे, प्रत्येक शहरात आहे, पण तो अजून जागरूक झालेला नाही। तर मी कोंडी गावचे धन्यवाद मानतो, कोंडी गावच्या समाजाचे धन्यवाद मानतो, मराठा समाज आहे की त्यांनी चांगली सुरुवात केली आणि हे सुरुवात बघून
जिल्ह्यातील प्रत्येक गावाने उपोषण हे ठेवलंच पाहिजे आणि सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडलंच पाहिजे. मराठा आरक्षणाचा अनेक व्यासपीठावर सांगितलं काय कारण आहे, कशासाठी पाहिजे. कारण का अनेक अडचणी आहेत महाराज. आपण प्रत्येक ठिकाणी क्षेत्रामध्ये बघतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मराठी माणसाला लांब राहावं लागतं. कशासाठी? आरक्षणामुळं. एवढे शिकलेले असतात परंतु उच्च शिक्षणामध्ये, मोठ्या अधिकाऱ्यामध्ये, IPS अधिकाऱ्यामध्ये, UPS अधिकाऱ्यामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये असू द्या, सर्वांना बहुजना म्हणजे आपल्यापेक्षा कमी मार्क असून त्यांना तिथं स्थान आहे महाराज. परंतु आपण एवढे गुण घेऊन मागे सरकतो. त्यासाठी आपल्या मनोज जरंगे पाटलांचा लढा चालू केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. पण त्यांच्या सभेसाठी न भूतो न भविष्यता आतापर्यंत हे असं कधीच घडलं नाही. हे करण्यासाठी येत्या 14 तारखेला आपल्या गावातून कमीत कमी 1000 लोकसंख्येच्या संख्येने आपण ह्या उपोषणाला किंवा जाहीर सभेला जावं ही विनंती आहे. कारण का मनोज जरंगे पाटील आता सध्या 40 दिवस झाले त्यांनी अजून आपलं घर बघितलं नाही. कुठल्याही धर्माचं कारण करत असताना त्याग हा महत्वाचा आहे महाराज. त्याग केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. कारण का छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, यांनी त्याग केला म्हणून त्यांची सध्या नावं निघतात महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किती त्याग केलेला आहे. अनेक सर्व समाजाच्या माव्यांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापना केली. त्याच्यामध्ये 12 बलुतेर असतील, मोमीन समाज असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे 27 अंगरक्षक आहेत, त्यातील 13 अंगरक्षक हे मुसलमानाचे आहेत. परंतु हे अंगरक्षक त्यांच्या मनाचं आलं, स्वतःचा प्राण गेला तर 72, पण आपल्या महाराजाच्या केसाला हात लागता कामा नये ही त्यांची अंतःकरणातली इच्छा होती. पुन्हा आपण जे 14 तारखेला जाणार आहोत, प्रत्येक जण आपल्या स्वखर्चाने एका वाहनामध्ये 10 व्यक्ती असतील, आयशर असेल, 4 व्हीलर असेल, त्यामध्ये स्वखर्चाने पाणी जेवणाची सोय करून त्या सभेसाठी मोठ्या संख्येने आपल्या गावातून हाजरी पाहिजे महाराज. कारण का मनोज जरंगे पाटलांनी हा लढा जो केला आहे तो एकट्यासाठी नाही महाराज. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी हा सर्वांनी. मगाशी आमचे एका शिवभक्तांनी सांगितलं की एक एक ताट गोळा केल्यानंतर, जसं लाकडाचं उदाहरण दिलं, जशी पेंडी आपण बांधतो महाराज, एखादा शेतकरी, सरण शेतकरी एक एक ताट गोळा करतो आणि त्याची पेंडी बांधतो महाराज. किती सुसाट्याचा वारा येऊ द्या, एकदा पेंडी बांधल्यानंतर काय ती ताट विखुरण्याची काय विखुरू नाही शकत नाहीत. तसं महाराज आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या लढ्याला, जशी पेंडी बांधल्यानंतर सुसाट्याचा वारा येऊ द्या तशी पेंडी हलत नाही, त्याप्रमाणे एक मराठा लाख मराठा या सगळ्या बहुसंख्येने आपण येत्या 14 तारखेला ठीक 11:30 वाजता अंतरवाली सराटी येथे बहुसंख्येने उपस्थित राहावं हीच एक आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो